मॉर्निंग गाईज, दिस इज नेक्स्ट डे. तर आज आहे मेहंदी आणि माझी मेहंदी बघा किती रंगली आहे. आणि काल रात्री मला एक वाजले होते झोपायला आणि आज सकाळी मी लवकर उठले. 9 वाजलेत. माझं 9 वाजेसोबत सगळं झालं, नाश्ता पाणी वगैरे सगळं. आणि तिकडे आहे मम्मी गेली. मम्मीचं लक्ष नाही, मम्मी फुल कामांमध्ये बिझी. आणि इकडे बघा गाडी वगैरे चालवतोय आम्ही. हाय मम्मी, हाय कर. हाय हाय बाय बाय बाय. चालू द्या. डायरेक्ट चिवडा टाकतोय आणि इकडे मम्मीला पण डायरेक्ट चिवडा आता खाऊ घालतो. अँड येस, इथे सगळ्यांचा फन चालू होता आणि त्याच्यासोबतच नाश्ता पण. तर इथे आहेत सांजोऱ्या आणि हा आहे चिवडा आणि पोहेंचा नाश्ता केला होता. आणि इकडे आहे सिया, ही फार क्यूट आहे पण ॲक्च्युली कोणाकडे जातच नाही. आणि इकडे बघा सगळेजण एकत्र आहेत. आणि हे ललित अंकलांनी ना स्टिकर्स आणले होते, तर त्याला चिटकवायचं होते वॉलवरती. आणि हे बघा, हे असं त्याचा फुल पिक्चर आहे छोटा. आणि हे एक पण स्टिकर आहे आणि त्याचा फुल लुक असा येईल आपण जेव्हा ते चिटकू भिंतीवर. तर चला आपण ही ॲक्टिव्हिटी करूयात. जसं की मी तुम्हाला बोलली की हे स्टिकर्स चिटकवायचं चाललेलं, तर इथे सगळेजण जमले होते. आणि मम्मी ते 5 बहिणी आहेत ना, तर त्यांच्यावरती जोक्स चालले होते त्या स्टिकर्सवरतून. आणि हे मस्त एंटरटेनमेंट होत होतं आणि मध्ये मस्तपैकी लिंबू सरबत आलं प्यायला, त्यामुळे फार छान वाटत होतं. मम्मी तर काही सगळ्यांचा फन चालू आहे. काल सगळ्यांनी मेहंदी काढली, तर राहिली होती माझी मम्मी आणि मोठी मावशी. तर मम्मी आता मेहंदी काढतीये. नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम टू मधुर ऑटो ब्लॉग. मी लावण्या, जय सद्गुरू. तर गाईज, तुम्ही मागचा व्लॉग बघितला असेल की आम्ही आलो आहे गावाला. जसं की मी तुम्हाला म्हटलं की माझ्या मामाचं लग्न आहे, तर आज आहे मेहंदी. आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला. काहीतरी इन्व्हिटेशन आहे तिकडे, तर तिकडे चाललो आहे जेवायला. तर मी अजून रेडी नाही झाली. मी हाच आउटफिट ठेवणार आहे, जीन्स आणि कुर्ती. आता आम्ही चाललो आहे, सो चला आपण जाऊया. गाईज, आम्ही निघालो आहे मम्मीच्या आत्याकडे. तिथे प्रोग्राम आहे आणि हे बघा मम्मीच्या हातावरची मेहंदी आत्ता काढली मम्मीने. काल रात्री मम्मीने काढली नव्हती, काल रात्री मी काढली होती. गाईज, आम्ही घरापासून 26 किलोमीटर लांब आलो आहे डोंगराळ्याला. तर इथे काहीतरी आहे प्रोग्राम आणि इथेच ना माझ्या मामाचा नवस पण झाला होता आणि आता बघा त्याचं लग्न पण आहे. चला आपण तिथे जाऊया. तर गाईज, ही प्लेस आहे ही जिथे आम्ही आत्ता आलो आहे आणि इथेच माझ्या मामाचा पण नवस झाला होता. मी शूट करते आता पुढे काय काय होतं आणि काय काय नाही ते. तर गाईज, तो प्रोग्राम इथेच कुठेतरी, आता इथे पुढे जाऊन बघावं लागेल, मला पण एक्झॅक्टली माहीत नाही आहे कुठे ते. का गाईज, हा मंडप दिसतोय, इथे आहे प्रोग्राम. आता इथे जेवण पण आहे वाटतं आणि आत्ता वाजले दुपारचे 1. सो चला आपण जाऊया. तर गाईज, आम्ही खूप दिवसातनं गावाला आलो ना, तर इथे सगळे रिलेटिव्स होते आणि मग मम्मी पप्पा सगळ्यांशी बोलत होते. मम्मी ही सगळ्यांना भेटली. A few moments later. तर गाईज, सगळ्यांशी भेटून मी गेली जेवायला आणि मी जेवत होती व्हेज. तर मी खाल्ली पाटोड्यांची भाजी आणि भाकरी आणि मम्मीने खाल्लं मटण भाकरी. गाईज, इथनं आता आम्ही जेवलो, आमचं जेवण वगैरे झालं, इथला प्रोग्राम अटेंड केला. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या कुलदेवताला आणि ते इथनं लांब आहे. सो चला आपण जाऊया आणि इथला फंक्शन अटेंड करून आम्ही चाललो. सो गाईज, आम्ही पोचलो आहे आमची कुलदेवता जिथे आहे तिथे म्हसदीला. आमची धनदाई माता आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आणि जिथनं आलो ना तिथनं फार लांब होतं. आणि माझी जी 4 नंबरची मावशी आहे ना, त्यांची पण कुलदेवता धनदाई माताच आहे. तर आम्ही दोघं फॅमिली आलो आहेत.
सो गाईज मी आमच्या देवींकडे लहानपणीच आली होती आणि तेव्हा एवढं काही समजायचं नाही आणि आत्ता मोठं झाल्यानंतर मी फर्स्ट टाईम आली आहे आणि मला खूप छान वाटलं आणि इथलं मंदिर पण फार छान आहे. तुम्ही बघताय की किती मोठं आहे असं. आणि मम्मीने आणि मावशीने ना ओटी घेतली होती, नारळ वगैरे देवीकडे आलो होतं म्हणून. आणि आमचं फार येणं होत नाही ना इकडे, त्यामुळे आम्ही असं जर आलो ना तर सगळ्यांना भेटवून सगळीकडे जाऊन येतो. तर गाईज आम्ही सगळ्यांनी छान दर्शन घेतलं, फोटोज वगैरे काढले, ते तुम्हाला लास्टमध्ये बघायला भेटतील. आणि आता सिया दर्शन घेते, तर सिया फार रडायला लागली. तर गाईज देवीचं दर्शन घेऊन इतकं छान वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं. आणि आता मी चाललो आहे घरी. तर चला आता लगेच संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम आहे. आत्ता वाजले असतील 3:30-4 बघते आणि जायचं आहे आता. सगळ्यांचं दर्शन झाले, सगळे इथे खाली आहेत, मम्मी मावशी सगळेजण इकडे. तर मी पण इथे आणि मंदिर फार छान आहे. मी पहिल्यांदा आली आमच्या कुलदेवताला. याच्या आधी मी आली होती पण तेव्हा मी फार लहान होती, तेव्हा मला एवढं काही समजायचं नाही. आणि आता मी फर्स्ट टाईम आली आहे मोठी झाल्यानंतर, तर फार छान वाटतंय. तर चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळात. तर गाईज आम्ही आलो आहे गाडीपाशी. आता आम्ही चाललो आहे रिटर्न घरी. खूप छान वाटलं गाईज, असं मला थोडंसं, मम्मी पण थोडीशी इमोशनल झाली. तर आता आपण चाललो आहे घरी आणि मेहंदीचा कार्यक्रम आहे तो आता हे करायचा आहे. जरा काम पण आहे, आता बघू ते काम होतं आहे का नाही, मी तसं तुम्हाला पुढे सांगते. सो चला आपण जाऊया घरी. सो गाईज ते काम होतं म्हणजे माझं हेअरकट, आणि ते काही शक्य झालं नाही कारण आम्हाला जाता जाता 5:30-6 वाजून गेले होते. ओके गाईज मी आली आहे घरी. आता मी फ्रेशनअप पण झाली आहे. आता मावशीने त्यांनी चहा वगैरे ठेवला आहे, चहा वगैरे पिते. आणि बघा बाहेर ना डेकोरेशन चालू झालं आहे मेहंदीचं, मी तुम्हाला दाखवते. तर हे वॉल स्टिकर चिटकून झालेलं आहे मस्त मस्ती करता करता. आणि ते सगळेजण चहा पाणी घेत आहेत. आणि इथे रसना बनवला आहे कारण इकडे मांडव असतात, म्हणजे सगळे लोक येतील आता, तर त्यांच्यासाठी मम्मी रसना बनवतीये. आणि बघा असं डेकोरेशन आहे मेहंदीचं. A few moments later. तर गाईज मी आणि सई मस्त आता ना गावात गेलो होतो आणि ना बाबांनी पैसे दिले होते, आम्ही रसना घेऊन आलो आणि आम्ही दोघी ना आमच्या दोघांसाठी कॅडबरी आणली आहे बघा. आता जर खाली गेली ना तर ते सगळे जेवढे पण कझन्स आहेत ना लहान लहान, ते आम्हाला ही कॅडबरी खाऊ देणार नाही सुखाचं, त्यामुळे आम्ही दोघी टेरेसवर आलो. हे घ्या, वरती जातो. आणि इतकं भारी वाटतंय ना, मी तुम्हाला दाखवते खाली गेल्यावर डेकोरेशन कसं आहे ते, तुम्हाला पण फार आवडेल. तर पटकन व्हिडिओला लाईक करा. सो इथे रसना बनवण्याचा प्रोग्राम चालू आहे आणि इथे मावशी काढतीये रांगोळी, द रांगोळी आर्टिस्ट. तर गाईज बऱ्यापैकी पाहुणे आले आहेत, मी तुम्हाला दाखवते. आणि काही काहींना मी ओळखत नाही, ते तुम्ही सोडून द्या, मम्मी ओळखते ते बाकी. हे बघा इथे पप्पांचे फ्रेंड्स, आय मीन बाबांचे सगळे हे नातेवाईक आले. आणि तिकडच्या साईडला लेडीज बसलेत, मी ते पण तुम्हाला दाखवते. आणि आता रेडी व्हायचं आणि आता वाजले आहेत 7. आता मी पटकन रेडी होते आणि भेटते. आता मेहंदीचा फंक्शन चालू होणार आहे आणि भरपूर पाहुणे यायला सुरुवात झाली आहे. तर मी आता पटकन चेंज करून तुम्हाला भेटते, मेकअप वगैरे सगळं फायनल लुक तुम्हाला शेअर करते आणि माझा आउटफिट काय तेही तुम्हाला दाखवते. सो चला मी पटकन रेडी होऊन तुम्हाला भेटते. A few moments later. सो गाईज मी ते मेकअप एकटी वर करायला आली आहे. खाली एवढी गर्दी झाली आहे ना की सगळ्या जणींनी असं गोंधळ घातलाय, त्यामुळे म्हटलं मला असल्या गोंधळात काही जमणार नाही, तुम्ही सगळे कळा. मी वर आली आहे पण माझ्याकडे आरसाच नाही आहे, मी बिना आरसाचा मेकअप करते. आय डोंट नो कसं झालं आहे, म्हणजे अजून काही केलंच नाही, मी फक्त फाउंडेशन लावलं आहे. तर आता मी मेकअप करून तुम्हाला भेटते. आणि माझं आउटफिट असं काहीतरी आहे बघा, मी तुम्हाला ना घालून दाखवते आणि खूप छान दिसतो मला, मी तुम्हाला दाखवते. सो सगळे मांडवला आले आहेत आणि तुम्ही बघताय की किती सारे लोक आले आहेत. ते लोक बघतात मित्र परिवार यांचं प्रथमतः ठाकरे कुटुंबातर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. उद्या सकाळी मांडव टाकण्याचा कार्यक्रम तिथे लग्न सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी उद्या मांडव टाकण्यासाठी, सायंकाळी हळदीसाठी आणि परवा लग्न सोहळ्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी नम्र विनंती आपल्याला ठाकरे कुटुंबातर्फे करण्यात येत आहे.
आपण सर्वजण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाच्या वतीने A few moments later. गाईज मी रेडी झालेली आहे. मी तुम्हाला माझं लुक फुल शेअर करते, एक थोड्या वेळात शेअर करते. आणि मम्मी पण इथे रेडी झाली. हां, तर गाईज आम्ही असं डेकोरेशन केलं. सो गाईज इकडे आहेत नवरदेव म्हणजेच माझा मामा. आणि हा आहे मम्मीचा फायनल लुक मेहंदीसाठी. तर कसा आहे नक्की कॉमेंट करून सांगा. सो गाईज इथे सगळ्यांचा फोटो सेशन चालू आहे आणि तुम्हाला सगळे फोटोज व्हिडिओच्या एंडमध्ये बघायला भेटतील. तर आम्ही विचार केला की सगळ्यात पहिले सगळ्यांना जेवायला बसून देऊयात, म्हणजे जेवणाचा प्रोग्राम उरकला की मेहंदीचा कार्यक्रम करायला बरं पडेल. तर इथे बाबा आणि दादा स्वीट्स वाढत आहेत सगळ्या आमच्या नातेवाईकांना, भाऊ बनकीला. सो गाईज मम्मी आक्कड सासू आहे ना अंकलांची, तर अंकल मम्मीला गोड पदार्थ खाऊ घालतायत. आणि त्याच्यानंतर सगळ्या बहिणी सगळे घरचे जेवायला बसले. सो गाईज ही आहे दर्शना मामी, जिने माझी हेअरस्टाईल्स करून दिल्या. आणि इथे जेवायला बसली आहे मी. आणि मेनू होता बर्फी आणि खिचडी. त्याच्यानंतर नवरदेवनी एंट्री केली आहे मेहंदीच्या प्रोग्राममध्ये. आणि हा आहे माझा फायनल लुक. कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. सो गाईज प्रोग्राम चालू झाला आहे आणि इथे सगळ्यांची फोटो सेशन चालू आहे. आता मम्मी आणि डॅडींचं चालू आहे, त्यानंतर फॅमिली. आणि असे सगळे करत आम्ही फोटो घेतला. तर आमचं पूर्ण फॅमिलीचा लुक कसा वाटतंय नक्की कॉमेंट करून सांगा. ऑल राईट. त्याच्यानंतर सगळ्या बहिणींनी मिळून मामासाठी डान्स केला मेहंदीचा. आणि मीही केला. तर तो तुम्हाला शॉर्ट्समध्ये बघायला भेटेल, कारण आत्ता जर इथे टाकला तर कॉपीराईटचे चान्सेस खूप आहे. त्यामुळे तुम्ही बघताय की सगळ्यांनी किती छान डान्स केला आहे ते. सो गाईज मेहंदीचा प्रोग्राम झालेला आहे आणि मी आता फ्रेशन अप झाली आणि आता झोपण्याची तयारी चालू आहे. तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.